हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईमधील वरळीत हिट अँड रनच्या घटनेत शिंदे गटातील उपनेते राजेश शहा ताब्यात। कार ड्रायव्हर चालवत असल्याचा शहांचा जबाब, तर कार मिहिर शहा चालवत असल्याचा जखमीचा जबाब। उद्धव ठाकरेंचा आज संभाजीनगरात शिवसंकल्प मेळावा। भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदेंसह 6 नगरसेवक आणि पदाधिकारी ठाकरे गटात जाणार। राजू शिंदेंमुळे माझा 2 वेळा पराभव, राजू शिंदेंबाबत माझी नाराजी, मात्र ठाकरेंचा शब्द मान्य। राजू शिंदेंच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। ठाकरेंचा संकल्प मेळावा काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी आहे का? काँग्रेसनं आपणच मोठा भाऊ असल्याचं ठाकरे गटाला सांगितलं, उदय सामंत यांचा टोला। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडीच्या जास्त जागा काँग्रेस लढणार, राऊतांचं वक्तव्य। भगीरथ भालकेकडून शरद पवारांकडे पक्षप्रवेश करण्याची इच्छा व्यक्त, जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, शरद पवारांचं आश्वासन। सरकारचं ऐकून चंद्रकांत पाटील गैरसमज पसरवत आहे, म्हणून ते सगळे सोयऱ्यांची गरज नाही म्हणतात। चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर। शिखर बँक घोटाळा प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी, मूळ तक्रारदारांची हायकोर्टात धाव, अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। महाविकास आघाडी 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली, विरोधक खोटे बोलत होते, मात्र आपणही गाफील राहिलो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली। महायुतीच्या प्रवक्त्यांनी एकमेकांविरोधात बोलू नये, खुमखुमी असेल तर पक्षाच्या नेत्यांना विचारूनच बोला, देवेंद्र फडणवीसांची प्रवक्त्यांना तंबी। ठाण्याच्या शहापूर भागाला मुसळधार पावसाचा फटका, शहापूरच्या कमरे पुलावर पाणी, भारंगी नदीचं पाणी परिसरात शिरल्यानं पूरजन्य परिस्थिती। मुंबईच्या अनेक भागात रात्रीपासून रिमझिम पाऊस, पनवेलमधील सखल भागात पाणी साचलं, रस्ते आणि सोसायट्यांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात। मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरूच, पुढील 2 दिवस रत्नागिरीत अतिवृष्टीचा इशारा, अनेक नद्या पात्राबाहेर, शेतामध्ये सुद्धा नद्यांचं पाणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।